एक ऑनेस्ट प्रश्न. एरर, फॉल्ट, डिफेक्ट, बग, फेलियर हे सगळे शब्द पाहून कन्फ्युजन होतं का? हे तर एकच आहे असे वाटते का? आज आपण हीच कन्फ्युजन परमनंटली क्लिअर करणार आहोत. एक स्टोरीमध्ये, एका फ्लोमध्ये. हे 5 शब्द वेगळे-वेगळे आहेत, पण इंडिपेंडंट नाही. हे एक चेन आहे. सगळ्यात पहिला शब्द एरर. एरर म्हणजे ह्युमन मिस्टेक. डेव्हलपरने चुकीचे लॉजिक लिहिले, म्हणजे डेव्हलपरकडून चूक झाली, हेच आहे एरर. चुकीचा फॉर्म्युला लक्षात ठेवला, तर कॅल्क्युलेशन चुकते. हेच एरर. एरर इज इक्वल्स टू ह्युमन मिस्टेक. एरर जेव्हा कोडमध्ये जातो, तेव्हा तो बनतो फॉल्ट. फॉल्ट इज ॲन इन्करेक्ट स्टेप. इन्करेक्ट स्टेप किंवा इन्करेक्ट लॉजिक जे पण आपण कोडमध्ये लिहितो, ते फॉल्ट असतं. आता इथे एक्झाम्पल बघू. एरिया ऑफ सर्कल जे आहे, एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आहे पाय इंटू आर इंटू आर इंटू आर. बट इथे आपल्या डेव्हलपरनी काय केलं, एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला पाय इंटू आर लिहिलेला आहे फक्त. एक आर त्याने खाऊन टाकला. म्हणजे आता काय, एक्स्पेक्टेड रिझल्ट आणि ॲक्चुअल रिझल्ट बरोबर येणार नाही. आता टेस्टर येतो आणि टेस्टर सॉफ्टवेअरला टेस्ट करतो. सॉफ्टवेअरला टेस्ट केल्याच्या नंतर त्याला कळतं, की एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युलानी ॲन्सर करेक्ट येत नाहीये, राइट? आता जेव्हा तो रेडियस 2 टाकतो, रेडियस जर आपण 2 टाकली, तर 3.14 इंटू 2 इंटू 2 याचा ॲक्चुअल रिझल्ट यायला पाहिजे 12.56. बट आपल्या डेव्हलपरनी काय केलं, एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला टाकलेला आहे पाय इंटू आर मीन्स 3.14 इंटू 2 ज्याचं की आन्सर 6.28 येतं. आता डेव्हलपरनी ही चूक पकडली, तर ह्या चूकलाच आपण डिफेक्ट बोलतो. मीन्स काय, एक्स्पेक्टेड बिहेवियरने तो सॉफ्टवेअर वर्क करत नाही आहे. त्यालाच बोलतात डिफेक्ट. आता जेव्हा टेस्टर सॉफ्टवेअर टेस्ट करतो आणि सॉफ्टवेअर टेस्ट करताना जेव्हा टेस्टरला त्या सॉफ्टवेअरमध्ये एखादा बग सापडणार, तर तो का पळत-पळत जाऊन डेव्हलपरला सांगणार आहे का, की "भाई याच्यामध्ये बग सापडलेला आहे, हा बग ठीक करून दे." नाही, तर ते काय करतात, बग रिपोर्टिंग टूल असतात. डिफरंट बग रिपोर्टिंग टूल यूज करतात. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. Jira टूल जर ते यूज करत असेल, तर ते काय करतात, एक बग लॉग क्रिएट करतात. त्यामध्ये वर्क टाइपमध्ये ते सिलेक्ट करणार, की बग सापडलेला आहे, राइट? त्यानंतर समरीमध्ये ते आता टाकणार. लेट्स सपोज की डेव्हलपरने जसं आपण लास्ट एक्झाम्पलमध्ये बघितलं, डेव्हलपरने एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला इनकरेक्ट टाकला होता. तर ते समरीमध्ये टाकणार फॉर्म्युला इनकरेक्ट आणि डिस्क्रिप्शनमध्ये थोडंसं अजून डिस्क्रिप्टिव्ह देणार, की यू हॅव यूज यू हॅव यूज इनकरेक्ट फॉर्म्युला आणि करेक्ट फॉर्म्युला जो पण असेल ते टाकणार तिथे. मीन्स असं लिहीत नाही. बट जस्ट एक एक्झाम्पलसाठी आपण बघितलं. करेक्ट फॉर्म्युला इज पाय इंटू आर इंटू आर, राइट? आणि नंतर ते एक क्रिएट करून देणार, राइट? तर ते क्रिएट केल्याच्या नंतर आपण इथं खाली बघू शकतो. क्रिएट केला, व्ह्यू बगमध्ये जर का आपण गेलो, तर तिथे आपल्याला तो बग दिसतो, की ते फॉर्म्युला इनकरेक्ट आहे. यू हॅव रिटर्न त्याचं डिस्क्रिप्शन आहे किंवा सबटास्क वगैरे जर काही असेल, लिंक वगैरे असेल, तर ते आपण करू शकतो. ओके. सो ह्या प्रकारे बग लॉक केला जातो बग रिपोर्टिंग टूलमध्ये. ओके. डिफेक्ट आणि बग अल्मोस्ट सेमच आहे. डिफरन्स कंटेक्स्टचा आहे. जर टेस्टर बोलला जर बोलला, तर त्याला बोलतात डिफेक्ट. बट जो डिफेक्ट आता टेस्टरनी डेव्हलपरकडे दिलेला आहे, तर डेव्हलपरकडे गेल्याच्या नंतर तो बनतो बग. आता शेवटचा फेलियर. फेलियर म्हणजे युजरला प्रॉब्लेम दिसणे. सॉफ्टवेअर एक्स्पेक्टेशनप्रमाणे काम करत नाहीये. हे युजरला जेव्हा दिसतं, तेव्हा युजर बोलतो, की हे सॉफ्टवेअर फेल आहे. टेस्टिंग बग शोधणे नाहीये, फेलियर टाळण्यासाठी असते. आता आपण स्टार्टिंगला जसं बोललो होतो, की हे सगळे शब्द वेगळे जरी असले, तरी पण ते इंडिपेंडंट नाही. तर मग ते रिलेशनशिपमध्ये कसे आहेत किंवा एकमेकांसोबत रिलेटेड कसे आहेत, ते आपण बघू. सगळ्यात पहिला आहे एरर. आता एका माणसाचा जो आपला डेव्हलपर आहे, त्या डेव्हलपरच्या डोक्यामध्ये जर का आला, तर तो झाला एरर, राइट? तर डेव्हलपरनी काय केलं, हा आपला डेव्हलपर आहे. ओके. डेव्हलपरनी तोच एरर किंवा मग ते त्याच्या डोक्यात जे लॉजिक होतं ते कोडमध्ये लिहिलं. ते आता ते रॉंग कोड जो लिहिलेला आहे, तो आपला फॉल्ट बनतो. ओके. आता तो फॉल्ट जेव्हा पण टेस्टरला सापडतो, तेव्हा तो डिफेक्ट बनतो आणि डिफेक्ट झाल्याच्या नंतर सॉफ्टवेअर टेस्टर काय करतो, तो डिफेक्ट
आपल्या Jira टूलमध्ये किंवा मग बग रिपोर्टिंग जे टूल आहे, त्या रिपोर्टिंग टूलमध्ये टाकतात. जेव्हा तो डिफेक्ट बग रिपोर्टिंग टूलमध्ये जातो, तेव्हा तो बग बनतो. ओके. आता जर टेस्टरला सापडलाय, टेस्टर बोलतो त्याला डिफेक्ट. ओके. बट जेव्हा तो बग रिपोर्टिंग टूल थ्रू डेव्हलपरकडे जातो, डेव्हलपर त्याला बग बोलतो. आणि जर सपोज हा एरर किंवा हा डिफेक्ट आपण सॉल्व्ह केला नाही आणि तो सॉफ्टवेअर आपण लॉन्च केला आणि युजरने जर का तो डिफेक्ट बघितला, तेव्हा युजर बोलतो, की हे सॉफ्टवेअर फेल झालंय. असे हे एरर, फॉल्ट, डिफेक्ट, बग, फेलियर हे सगळे शब्द इंडिपेंडंट नाही, सगळे एकमेकांसोबत डिपेंडंट आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टेस्ट केसेस, एंट्री क्रायटेरिया, एक्झिट क्रायटेरिया, टेस्टिंग स्टार्ट कधी करायची आणि स्टॉप कधी करायची ते प्रॉपर.